नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती पहिल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज खूप प्राचीन महादेव मंदिर या गावामध्ये आहे आणि तिथं आम्ही आता भेट द्यायला चाललो आहोत। तर चला आपण भेट द्या, मी जाते भंडारा खायला पण जातोय। रोडगी सुद्धा आहे, रोडगी बनवलेली आहे। तर चला आपण जाऊ तिथं। चला तर निघालेलो आहे, चालू राहील। शेवटी आम्ही आता पोचलो। आता चला लगेच तुम्हाला आम्ही दाखवतो की किती प्राचीन मंदिर आहे। तर नाही किती म्हणजे किती प्राचीन, किती प्राचीन आहे, किती वर्षापासून आहे। तर रिसर्च केलेला नाही अजून, रस्ता बनवला रस्ता आहे हा इकडनं। त्यामुळे दरवेळेस तुम्हाला आता रस्ता दाखवतो। हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे। पहिले तो मार्ग होता भाऊ, त्या तिकडनं जायचे पहिले। इकडनं आम्ही प्रयत्न केले, आता तिला रस्ता बनला पण पावसामुळे तो थोडा असं माती वाहून गेली। माती वाहून गेली। रस्ता बनवला होता पण तरी पण माती वाहून गेली। खूप लोकांचं सहकार्य होतं रस्ता बनवण्यामध्ये, भरपूर झगडे झाले होते। बराच मोठा चढाव आहे, थकल्यासारखं वाटतंय। तिकडनं पण एक जण येतोय कदाचित। आज सोमवार होता, सोमवार असल्या कारणाने वनभोजनचा कार्यक्रम, वनभोजन सुद्धा भरपूर असतात इथं। इकडनं तुम्ही हे पाहू शकता की किती मोठं धरण सुद्धा आहे इथं। आणि इकडनं हा जंगल आहे, इकडं संपूर्ण हा जंगल आहे आणि हे पहा धरण। पण कदाचित आत्ताच इथून लोक गेले असतील। हे इथं जुन्या मंदिराचे काही अवशेष आहेत, तर खूप प्राचीन आहे। जुन्या मंदिराचे पहिलं जे जुनं बांधकाम होतं त्या बांधकामाचे काही खांब किंवा काही जे दगड असतील तर ते तुम्ही पाहू शकता। मला वाटतं कदाचित या ठिकाणी ते मंदिर असावं। आता नवीन बांधकाम इथं केलेलं आहे। हा मंदिराचा मागचा भाग। इथं सुद्धा जुने जे मंदिराचे बांधकामाचे जे दगड आहेत ते सुद्धा आहे। हे मंदिर इंटरलॉक सिस्टमचं होतं। हे तुम्ही पाहू शकता की हा जो लॉक आहे हा लॉक म्हणजे एकमेकाजवळ दगड ठेवून तर त्याच्यामध्ये हा इंटरलॉकची सिस्टम जुनी पद्धत वापरायची लोकांची श्रद्धा असल्यामुळे लोक कुठेही शेंदूर आणि गुलाल टाकतात। हा मंदिराकडे येण्याचा जुना मार्ग। इकडनं हा मंदिराकडे जुना मार्ग होता। आपण आता जे आलो तिकडनं हा तो नवा रस्ता आहे, परंतु हा जुना रस्ता लोकांनी बनवलेला होता। इथून अजून काही खांब तुम्ही पाहू शकता। इथं हा खांब आहे जुना, मंदिरावरचा कळसचा खांब असावा। इथं कलाकाराने काही दाखवलेलं आहे की महादेवाची पूजा करताना एक मनुष्य आहे। मंदिराचं काम चाललेलं आहे।
हे लिंगाची जी प्राणप्रतिष्ठा आहे ती या ठिकाणी केलेली आहे. असं सांगतात की पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा याच ठिकाणी शिवलिंग होती आणि इथून कदाचित हा मंदिराचा शेवटचा गाभारा असावा. कारण आपण जरी जे पाहिलं तर ते मंदिराचा हा गाभारा होता आणि इथून जे जुने अवशेष आहेत तर ते या ठिकाणी पडलेले आहेत. कदाचित हे मंदिराचं काम चालू असताना त्यांनी हे रचलेलं आहे. पण जुनी जागा म्हणजे ही त्या ठिकाणी मोठा असा झाड उगलेलं आहे. ते संपूर्ण मंदिराचं दर्शन झालं. आता आपण इथंच थांबू. आता लगेचच आम्ही उतरायला सुरुवात करतोय. उतरताना तुम्ही दृश्य पाहू शकता. इकडनं हे मोठं धरण आहे आणि इकडनं सुद्धा या बाजूला सुद्धा एक धरण आहे तिकडच्या बाजूला आणि इकडं सुद्धा मोठं धरण आहे आणि मध्यभागी हे मंदिर आहे. कदाचित त्याचं विश्लेषण विचारपूस करून आपण कधीतरी सांगू. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत